बरोबर आहे. आज एक ट्रॅफिक सल्लागार समितीची प्रथम बैठक पुणे शहर पोलीस आयुक्तालयात झाला. त्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळे शहराचे भागाचे कम्युनिटी लीडर्स, NGOज, बिझनेस लीडर्स अशा प्रकारचे लोक या बैठकीमध्ये सामील झाले होते. हे लोक आमचे आमंत्रणवर इथे आले होते आणि आमची एक पोलीस आयुक्तालयाचे लेवलवर एक समिती जे डिसेंट्रलाइज लेवलवर वेगवेगळे मुद्द्याचे रिझोल्युशन प्लॅन कसे प्रकारचे तयार होतील या दृष्टिकोनातून आमचे सर्व चौकीजला आम्ही एक नवीन सल्लागार समिती तिथे स्थापित करणार आहे. एक इथे मुख्य सल्लागार समितीचे प्रतिनिधी त्या समितीमध्ये राहतील आणि स्थानिक लेवलचे इश्यूज डिकंजेशनचे दृष्टिकोनातून ते कॉर्नर पार्किंग असतील, फुटपाथ क्लिअरन्सचे असतील, हॉकर्स मुळे होणारे वाहतूक कोंडीचे असतील, सिग्नल सिंक्रोनायझेशनचे असतील, फ्री लेफ्ट टर्न किंवा कॉर्नर पार्किंग असे वेगवेगळे मुद्द्याला रिझॉल्व्ह करून एक डिसेंट्रलाइज लेवलवर वाहतुकी डिकंजेस्ट करायसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून एक आज इथे आयुक्तालयाचे पातळीवरील समितीची बैठक घेण्यात आलेली आहे. अत्यंत चांगली. यामध्ये पोलीस दल आणि प्रशासन करून काय काय उपाययोजना वाहतूक सुधारण्यामध्ये करण्यात येत्या याची एक विस्तृत प्रेझेंटेशन झाली. आमची पुढे काय रूपरेखा राहणार आहे त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने शहराचे जे कंजेशन कोशंट आहे ते सुधारण्याचे दृष्टिकोन, सुधारण्याचे मुद्दा हे पोलीस दलांसाठी, वाहतूक पोलिसासाठी एक प्रायोरिटीचे विषय राहणार आहे आणि जे इन्फोर्समेंटचे विषय आहे ते आम्ही त्यांना सेकंडरी आणि डिप्रायोरिटाइज केलेले आहे. कारण एक आम्ही परिपत्रक पण 3-4 दिवसापूर्वी काढलेले आहे ज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर आमचे कर्मचारी ई चलान मशीनद्वारे किंवा कोणत्याही गोष्टीवर रस्त्यावर उभे राहून इन्फोर्समेंट करणार नाही. जे काही इन्फोर्समेंट गरजेचे आहे ते कंट्रोल रूमचे मार्फतीने, CCTV कॅमेराज आणि टेक्नॉलॉजीचे मार्फतीने होईल. त्याचबरोबर PTP ऍप मध्ये जे कॉमन सिटीजन्स जे व्हायलेशन्स रिपोर्ट करतात त्या अनुषंगाने त्याच्यावर इन्फोर्समेंट होईल. आमचे पूर्ण मनुष्यबळ फक्त वाहतूक डिकंजेस्ट करायसाठी प्रयत्न करतील. प्रमुख चौकात प्रमुख वेळी उपस्थित राहून आणि त्यांचे हद्दीचे एक सुधारणा आराखडा ते पुढचे 15 दिवसात तयार करून ते आम्हाला देतील, जेणेकरून डिकंजेशनला प्रायोरिटाइज करून आणि इन्फोर्समेंटला डिप्रायोरिटाइज करून थोडा ही एक्सपेरिमेंटल बेसिसवर उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याचे प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट बघून पुढचे कालासाठी त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात येईल. एक विशेष बाब लक्षात ठेवावं लागेल की इन्फोर्समेंट डिप्रायोरिटाइज करणे म्हणून म्हणजे व्हायलेटर्सला आम्ही मोकळा सोडत आहे अशी गोष्टी नाही आहे. ड्रंक अँड ड्रायव्हिंग वर कारवाई तसेच चालू राहतील. तसेच जे यावर्षी जे प्रमुख हेड्सचे व्हायलेटर्स आहे ज्यांनी चलान भरले नसतील त्याचे मार्फतीने कंट्रोल रूमचे मार्फतीने ते नोटिसेस आणि हे तामील करून त्यांचे करून घ्यायचे. फॅन्सी नंबर प्लेट असतील किंवा टेंटेड ग्लासेस असतील ज्यावर बरेचशी वेळी दिसते की कारवाई झाली तरी पण ते ग्लासेस तसेच आहे आणि फॅन्सी नंबर प्लेट तसेच आहे, हे सगळे चेंज होतील आणि त्यांना सुधारावा लागेल. त्यांना ग्लासेस टेंटेड असतील तर काढावा लागेल, फॅन्सी नंबर प्लेट असतील तर त्यांना बदलावा लागेल. ही भूमिकेने कंट्रोल रूमचे मार्फतीने कारवाई चालू राहतील. प्रत्यक्ष रस्त्यावरचे मनुष्यबळ फक्त आणि फक्त डिकंजेशन आणि कम्युटिंग टाइम कमी करायचे दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. आज वाहतूक सल्लागार समितीचे मीटिंग मध्ये बरेचसे काही मुद्दे पण समोर आलेले आहे जे आम नागरिकांची काय विषय आहे वाहतुकीचे विषयावर ती पण काही नवीन मुद्दे समोर आलेली आहे. आम्ही आश्वासन देतो की त्याचे चौकी लेवलवरचे समिती आणि आमची जी ओव्हरऑल पोलीस आयुक्तालयाचे लेवलवरची समिती हे देखरेख करून याचे एक पूर्ण आढावा आम्ही 2 महिन्याचे आत एक सेकंड मीटिंग घेऊन याच्यावर एक्झॅक्टली काय
रिझल्ट आला, काय सुधारणा आली, काय बदलाव करायचे ते स्ट्रॅटेजाइज आणि रिस्ट्रॅटेजाइज करतो. सर, रस्त्यावरती जे खड्डे आहेत खड्ड्यांच्या बाबतीत तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिली, त्याचा फॉलोअप महानगरपालिकेकडे पोलीस कर्मचाऱ्यांनी घ्यावा, म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर. बरोबर आहे. जी समिती आम्ही चौकी स्तरावर केलेली आहे त्यामध्ये प्रायव्हेट रिप्रेझेंटेटिव्हचे बरोबर महानगरपालिकाचे अधिकारी पण राहणार आहे आणि त्या त्या परिसराचे ओनरशिप ही समितीला घ्यावा लागेल. जर तिथे पॉटहोल्स झालेली आहे किंवा काही वाहतुकीला अडचण ठरणारे काही मुद्दे समोर आलेले आहे त्याचे तात्काळ निराकरण आणि त्यांचे स्तरावर निराकरण करण्याची जबाबदारी त्या समितीवर देण्यात आली आहे. तुम्ही याच्यात काय आणि कसं? याचा विषय होता, तुम्ही असं म्हणलं होतं की पुण्यात ट्रॅफिक जे होते त्यामुळे जे बेवारस गाड्या आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करू, तर ती किती कारवाई झाली आहे आणि कुठल्या कुठल्या भागात झाली? एक्झॅक्टली आमच्याकडे सध्या फिगर्स नाही आहे की बेवारीस गाडीवर किती कारवाई झालेली आहे, परंतु नक्कीच ते पण बेसिकली डिकंजेशनचे दृष्टिकोनातून जी काही गरजेचे आहे ती बेवारीस गाडी पण त्यांना तात्काळ काढण्यात येईल आणि एक्झॅक्ट फिगर्स आपल्याला काही दिवसात कळवण्यात येईल. सर, मेट्रो